सर्वात मोठी कुस्ती जपली जाते त्याच्या, तर निळ्या पट्टीचा सिकंदर शेख एका हमालाचं पोरग आहे. रशीद त्याचा वडील मोठा पैलवान होता, तोय बुजुर्ग पैलवान. चुलते आलेत शेपी पैलवान. चंद्रकांत भोज बरोबर लागणार. उठून मारावा शेपी असतात त्याला. टाळ्या पाहिजे होत्या टाळ्या. दोघं भाऊ भाऊ हमाली करतो तरी असली पोरं घरात निर्माण केल्यात. ते हे काय त्याचा दुसरा भाऊ हुसेन जरा उठून मारा रे. या सिकंदरचा मोठा भाऊ हुसेन आहे. त्याच्याकडे बघितलं लक्षात येते त्याची जोड काय असेल. सिकंदर असं तर हुसेन कसा. महाराष्ट्राला पहिले एक सुंदर स्वप्न आहे. समोरची कुस्ती 2 वर्षात चांदणीकर लक्षात ठेवा. ही नावं आणि ही पोरं 2 वर्षाने यांची नावं महाराष्ट्रात निघणार आहेत सगळ्या. आज ही ती खोटकरोनी ठाक लावण्याचा प्रयत्न माऊलीचा. 2 गुणाची कमाई सिकंदरची. जरा साठेसर गुण सांगाव. 07 लाल पट्टीला अजून खातं घालायचे. तोपर्यंत 7 गुण कमावले सिकंदरने. सर्जेराव शेठ 500 रुपयाचे इनाम ठेवताय. तुम्ही राव काय करताय मला काय कळलं नाही. तिकडे कराडलाच काय करताय हे लक्षात येणार. आबा नेमकं काय बिझनेस चालवायचा सर्जेराव शेठ. अरे बापरे, झोळी म्हणतात झोळी. डेंजर लावलेला सिकंदरने. झोळी पुन्हा 2 गुण. आणि हा हा आणि अंकुश सर आता तुम्ही बिझी कुस्तीची सलामी झाली. एक तुमचा पैलवान माऊली कोकाटे, सहाटीचा पैलवान शिवराव यांच्या पेरवरी. या महाराष्ट्राच्या विरोधात असलेल्या आणि सिकंदर शेख बरोबर आहे. एक नंबर संपलंय. काय नाही दिवाय बोलवतोय हे फरशी. बरोबर आहे. दाब उतर इकडे. दमलंय बघ. दमलंय ती. दमलंय मावले. दमलंय ती. मावले दमलंय. पलीकडे बरोबर आहे. निघताय बघ ह्याचा पट निघताय. संपलंय ती. संपलंय ती. बरोबर आहे. बरोबर आहे. दाबुद्दार बरोबर आहे. एक मिनिट. आता प्रमुख होते आणि संपलेल्या कुस्तीमध्ये माऊली कोकाटे हा पैलवान चितपटीने विजय. काय अजून प्रयत्न करा. इकडं जागा आवडतं. आता आम्ही आमच्यात नाही रे एवढं बरं. आम्ही कुठं अशा पद्धतीने स्पर्धा